मी आशाताई, तर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे परत एकदा तुमच्या स्वतःच्या हक्काच्या अशा आपल्या ज्ञानप्रबोधिनी या यूट्यूब चॅनलमध्ये. मैत्रिणींनो, बऱ्याच दिवसांपासून मला तुम्हाला तुमच्यासाठी जी काही जानेवारी 2026ची माता बैठक पहिली आहे तर त्याचा व्हिडिओ बनवायचा होता, परंतु मी जराशी आजारी असल्यामुळे तुम्हाला हा व्हिडिओ जरा लेट मिळत आहे. परंतु तुम्ही आतापर्यंत जर जानेवारी महिन्यातील पहिली माता बैठक घेतली नसेल तर त्यासाठी तुम्हाला जर विषय तुम्ही शोधत असाल आणि तुम्ही एक आशा स्वयंसेविका किंवा अंगणवाडी ताई वगैरे असाल तर हा विषय तुम्हाला तुमच्या पहिल्या माता बैठकीसाठी नक्कीच उपयुक्त ठरेल. याच बैठकीसाठी नाही किंवा कुठल्याही महिन्याच्या कोणत्याही बैठकीसाठी तुम्ही हा विषय निवडू शकता. चला तर मग जराही वेळ न घालवता आपण सुरू करू आपला आजचा व्हिडिओ. तर ताई, तुम्हाला रिक्वेस्ट आहे, मी खूप आजारी असताना देखील तुमच्यासाठी हा व्हिडिओ बनवत आहे. माझ्या मोबाईलची क्लिअरिटी थोडीशी कमी आहे, परंतु ती तुम्ही समजून घ्या. आणि त्यानंतर एक आशाताई म्हणून तुम्ही आपल्या ज्ञानप्रबोधिनी या चॅनलला नक्की सपोर्ट करा, कारण की तुमच्यासाठी अतिशय खास आणि उपयुक्त असे व्हिडिओ हळूहळू या चॅनलवरती येत राहणार आहेत. चला तर मग जराही वेळ न घालवता ज्या टॉपिकसाठी आपण आजचा व्हिडिओ बनवत आहोत तो बघूया. तर बघा, प्राथमिक आरोग्य केंद्र कोर्टी, उपकेंद्र वीट, तालुका करमाळा, जिल्हा सोलापूर, माता बैठक, नोंद, रजिस्टर व प्रोसिडिंग. विषय तर नेहमीप्रमाणे आपण जी काही आपली माता बैठक घेणार आहोत तर त्याचा विषय सुरुवातीला लिहायचा आहे आणि या ठिकाणी दिनांक टाकायचे आहे. मी दिनांक टाकलेली नाही, आमची बैठक घेऊन झालेली आहे, तर या ठिकाणी तुम्ही तुमची दिनांक मेन्शन करू शकता. तर विषय बघा, जननी सुरक्षा योजना JSY आणि JSSK विषयक माहिती. तर या दोन अतिशय महत्त्वाच्या योजना आहेत की ज्या गरोदर माता आणि जे काही त्यांचे बालक वगैरे असतील तर यांच्या संदर्भात ह्या दोन्ही योजना खूप महत्त्वाच्या आहेत आणि यांची माहिती आपण त्यांच्यापर्यंत पोहोचवणं अतिशय महत्त्वाचं आहे. त्यामुळे आपण जी काही माता बैठक घेतो तर त्यामध्ये या दोन योजनेची जर तुम्ही व्यवस्थित आणि सखोल माहिती त्या उपस्थित मातांना सांगितली तर त्यांना त्याचा नक्कीच लाभ मिळेल आणि तुमच्याकडून एक अतिशय उत्कृष्ट असं समाजकार्य होईल व गरजूंना मदत देखील होईल. तर पहिली योजना बघा, जननी सुरक्षा योजना JSY ही राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाअंतर्गत 2025 पासून सुरू झालेली आहे. याचा उद्देश गरीब गरोदर महिलांना आरोग्य केंद्रामध्ये डिलिव्हरी करणे सुलभ करणे, जेणेकरून आई आणि बाळाचा मृत्यू टाळता येईल. तर आपलं जे काही आशा स्वयंसेविकेचं काम आहे तर ते सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माता आणि बालक मृत्यू कमी करणे आहे. त्यामुळे ही योजना जे काही दारिद्र्य रेषेखालील महिला वगैरे असतील तर त्यांच्यासाठी आणि एक आशाताई म्हणून तुमच्यासाठी देखील अतिशय महत्त्वाची आहे व याची सखोल माहिती तुम्हाला असणं आणि ती माहिती तुम्ही गरजू लाभार्थ्यांना पोहोचवणं तितकंच महत्त्वाचं आहे. तर बघा, दारिद्र्य रेषेखालील महिलांची सार्वजनिक आरोग्य केंद्रामध्ये किंवा मान्यताप्राप्त खाजगी दवाखान्यात डिलिव्हरी झाल्यास त्यांना आर्थिक मदत दिली जाते. तर JSYचा लाभ वगैरे कशा प्रकारे असतो, कुठल्या प्रकारचे लाभार्थी या या योजनेस पात्र ठरू शकतात, याची सर्व माहिती तुम्ही उपस्थितांना सांगायची आहे. हे प्रोसिडिंग मोठं होऊ नये म्हणून मी थोडक्यात लिहिलेलं आहे, कारण आपल्याला अजून एक योजना देखील यात अंतर्भूत करायची आहे. तर त्याचा क्रायटेरिया वगैरे काय आहे, कुणाला हा लाभ मिळू शकतो ते सर्व तुम्ही त्यांना सांगायचं आहे. जसं की ज्याचं उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी असेल किंवा BPL कार्ड धारक वगैरे ती महिला असेल किंवा कास्टमधील म्हणजे जे काही दारिद्र्य रेषेखाली येतात तर त्यातील महिलांना या योजनेचा फायदा होऊ शकतो. या अंतर्गत जी काही रक्कम त्यांना दिली जाते ती देखील तुम्ही त्यांना समजून सांगायचे आहे. त्याचबरोबर जे काही डिलेवरीला वगैरे मोफत डिलेवरी वगैरे आपल्या सरकारी दवाखान्यामध्ये केली जाते ती देखील त्यांना सांगायचं आहे. त्यानंतर बघा, जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम JSSK हा 2011मध्ये सुरू करण्यात आला. याचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे महिलांना आणि त्याच्या नवजात बाळांना आरोग्य केंद्रात मोफत सेवा मिळवून देणे. तर यामध्ये काय येतं बघा, JSY तरी बरेच महिलांना वगैरे माहिती असतो, परंतु JSSK म्हणजे नेमकं काय हे बऱ्याच महिलांना माहिती नसतं. त्यामुळे याचा लाभ अनेक जण म्हणजे लाभापासून वंचित राहतात. त्यामुळे या योजनेची माहिती देखील तुम्ही या अशा प्रकारच्या माता बैठकीमध्ये देऊन त्याविषयी जनजागृती निर्माण करणं आवश्यक आहे. तर बघा, घरापासून आरोग्य केंद्रापर्यंत मोफत सेवा मिळवून देणे. यात काय काय बघा, घरापासून आरोग्य केंद्रापर्यंत मोफत वाहतूक म्हणजे जी काही 102ची गाडी वगैरे असेल म्हणजे जी ॲम्ब्युलन्सची सुविधा वगैरे असेल तर ती गरोदर मातांना मोफत दिली जाते. मोफत औषधोपचार दिले जातात. रक्त तपासणी, सोनोग्राफी आणि इतर तपासण्याही मोफत होतात.
त्याचबरोबर डिलेवरीनंतर मोफत आहार आणि इतर सेवा मिळतात अशा प्रकारची माहिती आपण उपस्थितांना देऊन ही बैठक संपवण्यात आली. नेहमीप्रमाणे तुमच्या एकूण गरोदर माता, स्तनदा किती आहेत तर त्यापैकी किती माता बैठकीस उपस्थित होत्या हे इथं मेन्शन करायचं आहे. त्यांची नावं वगैरे लिहायचे, त्या ANC आहेत की PNC आहेत ते इथं मेन्शन करून त्यांच्या साईन वगैरे व्यवस्थित घेऊन हे प्रोसिडिंग लिहायचं आहे. हा विषय जर तुम्हाला आवडला तर तुमच्या इतर अशा मैत्रिणींपर्यंत शेअर करायला विसरू नका आणि लाईक करा ताई, कारण की खूप आजारी असताना मी हा व्हिडिओ बनवत आहे. धन्यवाद ताई.